आज होतं सकाळी सकाळी अंड्यावरती ताव, कारण 2-3 दिवसापासून खाल्लंच नव्हतं अंडे मटण. तर असं वाटत होतं कधी खाईल, कारण शनिवार होता, परत रविवारी चतुर्थी होती, सोमवारी सोमवार होता आणि फायनली आज मंगळवारची वेट करत होते. आणि तो दिवस उजडला होता. दिवस उजडला की लगेच मी टाकले होते अंडे शिजायला. शिवला घेऊन त्याचे पप्पा गेले होते प्लॉटवरती पाणी मारण्यासाठी. येताना मी त्यांना सामान सांगितलं, तर ते सामान घेऊन आले आणि जार पण खाली ठेवलं होतं, पाणी संपलं होतं तर ते पाण्याचं जार पण भरलं होतं, तर ते पण घेऊन आले. त्याच्यानंतर इकडं घरातला सगळा राडा आवरला होता. शिवांशने परत ते सगळं उलटिलं, म्हणजे ते साईडला होतं का मी ते साईडलाच ठेवलं होतं, पण परत आणखीन त्याने घेतलं आणि उलटिलं. त्याच्यानंतर मेन म्हणजे ब्रेड, तर तेच विसरून आले होते चव्हाणसाहेब आणि मग परत वापस गेले आणि तोपर्यंत मी शिवला इकडं पिवळं दिलं. त्याच्यानंतर अंडं खायला, त्याच्यानंतर चव्हाणसाहेब ब्रेड घेऊन आले, म्हणजे पाव. तर मी ते गरम केले इकडं मस्त. अंडे पण तळून वगैरे घेतले, मसाला टाकून, कांदा चिरून घेतला, कोथिंबीर चिरून घेतली, मस्त खाल्लं. त्याच्यानंतर आराम केलं 2-3 तास आणि 12-1 वाजता हा केक आणला होता, सकाळीच आणला होता पण 12-1 वाजता खाल्ला. त्याच्यानंतर बघा इकडे शिवांश कसा राडा करीतोय, मुद्दामून तुडू टाकतोय. नंतर त्याची माझी आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर आम्ही 12-12:30ला चाललो होतो रानामध्ये. तर इकडं शिवांश आणि मी बसलो होतो दारामध्ये, कारण तिथंच नवीन एक हॉटेल झालेलं आहे, तर चहाचं आणि तिथे रस पण मिळतोय. तर मग मी म्हटलं घेऊन या, रस समोरच आहे, म्हणजे एकदम समोर आम्ही जिथं राहतो तिथं. तर मग ते रस घेऊन आले. शिव आणि मी मस्तपैकी रस पिलो आणि गेलो शेतात. मी घरी काही वितरलं नव्हतं, ओले केस होते तसेच बांधून गेले होते. मग शेतात गेल्यावर वितरलं, कारण व्हिडिओ शूट करायचे होते. इकडे शिवांश तर म्हणजे आमच्या शिळीचं बाळ 3 दिवसाचं, ते बाळ म्हणून शिवने मांडीव ठेवलं होतं. हा होता आमचा ठोंब्या, तर याचं नाव ठोंब्या आहे. तर आम्ही गावातून नेलेला, तर आता याच्या पिसा वगैरे कमी झाल्यात, कारण त्याला साबण वगैरे लावली 2-3दा, आता खूप छान दिसायला. त्याच्यानंतर आलो आम्ही घरी व्हिडिओ शूट करून. मम्मीकडून भाजी आणि भाकरी आणली होती शिवपुरती. माझा स्वयंपाक करायचा होता मला 2-3 वाजता. तर शिवला दुधाचा काला भाजी खाऊ घातली आणि त्याला झोपी घातला आणि मी लागले कपडे धुण्याच्या कामाला. कपडे पहिले आणून टाकले. मी किती वाजता मशीन लाव, मला वाळू घालायला रात्रच होती मला माहिती आहे. त्याच्यानंतर इकडं चव्हाणसाहेब घेऊन आले मटण आणि आमच्या दोघापुरतंच आणलं होतं, कारण ते जाणार होते बाहेर जेवायला. तर शिवसाठी माझ्यासाठी अर्धा किलो आणलं होतं. तर इकडं मस्तपैकी फोडणी द्यायची होती मला, मी सगळी तयारी केली. चव्हाणसाहेब म्हणले तू हो बाजूला, मी फोडणी देतो. एवढी मोठी हळद टाकली त्याच्यामध्ये, पिवळं नुसतं कांदा टाकला, मी मीठ टाकून दिलं होतं, हळद टाकून परत त्यांनी टाकले आणि बिघडलं. त्याच्यानंतर मस्तपैकी शिजलं आणि मी खाल्लं. त्याच्यानंतर आपले फॉलोअर्स आले होते ह्या भेटायला. ताई खूप लांबून आल्या होत्या शिरूर कासारवरून, तर चहा वगैरे केला आणि त्या गेला. त्याच्यानंतर मी इकडं सगळे भांडे वगैरे घासले, बघा किती मोठे भांडे साचले होते. नंतर कपडे वगैरे वाळू घातले. बघा म्हणलं होतं ना अंधार होतोच अंधार. त्याच्यानंतर पूर्ण घर शिवणे ना त्यांनी अंगूर आणले होते, तर पूर्ण फरशी केले होते, फरशी पुसून घेतली. त्याच्यानंतर दूध आलं होतं, म्हणलं होतं मी तुम्हाला रात्री दूध येतं, तर दूध आलं होतं काहीतरी 7:30 वाजता. तर दूध नेलं वरी मी आणि तसंच ठेवून दिलं. त्याच्यानंतर शिव आणि मी खेळलो. 7ला आम्ही दोघांनी खेळायला सुरू केलं होतं, तर आमचं खेळायला वाजले होते 10 वाजता. आम्ही कंटिन्यू खेळत होतो, कारण सगळे कामं झालेले होते माझे आणि चव्हाणसाहेब पण घरी नव्हते, आम्ही दोघंच होतो. त्याच्यामुळे आम्ही मस्त बॉल खेळलो, सायकल खेळलो, परत लपणाछपणी खेळलो, शिवणापाणी खेळलो, गाड्या खेळलो, घोड्या खेळलो, सगळं खेळत मस्त महाराजांचे गाणे लावले होते. तर हे माझं गाणं फेवरेट आहे, आले मराठे. तर खूप मस्त गाणे, नक्की एकदा ऐका. त्याच्यानंतर इकडं आम्ही सायकल पण खेळत होतो, जसं की मी तुम्हाला म्हणलं. चला टट्टा बाबा, असा गेला माझा पूर्ण दिवस.